नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 आहे त्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सर्व पदाकरिता महत्त्वाचे असणार आहेत आणि यामध्ये आपण PYQ सोबतच चालू घडामोडीवर सुद्धा काही प्रश्न घेतले आहेत। तसेच कम्प्युटर म्हणजेच संगणकावर आपल्याला 10 तरी प्रश्न विचारले जातात, त्यावर सुद्धा आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा पाहून घ्या। या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कलम 214। भारतीय संविधानाच्या कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे। कलम 124 सर्वोच्च न्यायालयासाठी आहे, तर कलम 214 हे उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे। म्हणून योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी। प्रश्न दुसरा, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच FIR कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, फौजदारी खटला। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR हे फौजदारी खटल्याशी संबंधित आहे। ही फौजदारी FIR ही फौजदारी गुन्हा घडल्यास पोलिसांकडे दाखल केली जाणारी पहिली माहिती असते। याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी। पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, भारताचे राष्ट्रपती। उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपतीद्वारे केली जाते। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्यांच्या राज्यपालाच्या सल्ल्याने करतात। याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न, भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पेनल कोड कधी लागू झाली? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, 1860। भारतीय दंड संहिता ही 1860 मध्ये तयार करण्यात आली आणि 1 जानेवारी 1862 रोजी ब्रिटिश भारतात लागू करण्यात आली। भारतीय दंड संहिता यालाच इंडियन पिनल कोड असे म्हणतात, तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए। पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोठे लागू होत नाही? याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, गुजरात। मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्र, गोवा आणि दादर व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांवर आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र गुजरात या ठिकाणी लागू होत नाही। नंतरचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 14 ऑगस्ट 1862। 14 ऑगस्ट 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली। हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे आणि हे राणी व्हिक्टोरियाच्या चार्टरद्वारे झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 62 वर्षे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय हे 62 वर्ष असते। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी हे वय 65 वर्ष असते, तर उच्च न्यायालयासाठी 62 वर्ष असते। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुणे. तर पुणे हे खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही. नागपूर, औरंगाबाद, पणजी ही मुख्य खंडपीठे आहेत. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची प्रथम महिला न्यायाधीश कोण होती? दिलेले पर्याय आहेत सुजाता मनोहर, रमापाल, ज्ञानसुधा मिश्रा, आर भानुमती. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, सुजाता मनोहर. सुजाता मनोहर ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश होत्या. पुढील प्रश्न आहे 1905च्या फाळणीच्या वेळी भारताचा व्हॉइसरॉय कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने 20 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती आणि ह्या फाळणीची अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 पासून लागू करण्यात आली. याचा उद्देश होता की ब्रिटिशांनी याचे कारण प्रशासकीय सोय असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडून वाढती राष्ट्रवादी चळवळ दडपून टाकणे हा होता. याचा योग्य पर्याय होईल पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कर्झन. 1905च्या फाळणीच्या वेळी भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन हे होते. पुढील प्रश्न, कोळसा हा कोणत्या प्रकारच्या खडकात आढळतो? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, स्थरित म्हणजेच अवसादी या खडकात. कोळसा हा सेंद्रिय गाळापासून म्हणजे वनस्पतींचे अवशेष जमिनीखाली गाडले जाऊन तयार झालेला खडक आहे. कोळसा हा स्थरित प्रकारच्या खडकात आढळतो. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, JUMC छागला. मोहम्मद अली करीम छागला हे स्वतंत्र भारताच्या काळातील पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते. त्यांचा कालावधी होता 1947 ते 1958. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश पर्याय क्रमांक बी, JUMC छागला हे होते. पुढचा प्रश्न पाहूया, बंदी प्रत्यक्षीकरण रीट जारी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कोणत्या कलमान्वये आहे? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, कलम 226. कलम 226 नुसार उच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी रीट जारी करू शकते. बंदी प्रत्यक्षीकरण रीट जारी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कलम 226 च्या आधारे आहे. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या वर्षी बांधून पूर्ण झाली? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 1878. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत 1878 मध्ये बांधून पूर्ण झाली होती. याची सुरुवात 1871 मध्ये करण्यात आली होती. पुढील प्रश्न, बॉम्बे हायकोर्टातील खालीलपैकी कोणता खटला देशद्रोहाचा कायदा च्या संदर्भात महत्त्वाचा आहे? तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, बाळ गंगाधर टिळक खटला 1908. बॉम्बे हायकोर्टातील बाळ गंगाधर टिळक खटला देशद्रोहाच्या कायदा च्या संदर्भात महत्त्वाचा आहे. हा खटला 1908 मध्ये लागू करण्यात आला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.